तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण शेतामध्ये फेरफटका मारायला आलेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता पाठीमागं आपला ऊस आहे आणि आज वातावरण खूप भारी झालेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आभाळ आलेलं आहे, गरजत तर अजून पण आहे आणि विजा पण चमकत आहेत. ह्या आसरा येता पाया पडून घ्या आणि चला तर मी तुम्हाला आपली विहीर दाखवतो. किती पाणी बघा. हा आपला ऊस आहे. आपण 1 महिन्यापूर्वी लावलेला होता. पाहू शकता. मला तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा की ऊस कसा आला आहे. तो ऊसाची जात 8005 आहे. बघू शकता ऊस. आणि आपली रामफळ ही झाड बारीक आहे पण फळ लागले याला. ह्याचे जवळपास मी भरपूर पाड खाल्ले तर आणि रामफळ गोड आहे मित्रांनो. आज एक पण पाड नाही आपल्याला. चला, नशिबात नव्हता आज पाड आपल्याला. आणि ही आपली ज्वारी पाहू शकता तुम्ही. हे बघा आंबे आपले. मित्रांनो, वारं जी झालंय ना त्याने खूप आपल्या आंब्याचं नुकसान केलंय. बघू शकता किती आंबे खाली पडले ते तुम्ही. आंबे तसे भरपूर लागलेले आहेत. पण ह्या 2-4 दिवसामध्ये वाऱ्याने पावसानं आंब्याचं खूप नुकसान झालं. हे आपला गावरान आंबा आहे बघा. आंबे कसे आहेत ते. आणि ह्या आंब्याखाली पण तेच परिस्थिती. हा जो आंबा आहे हा वाला, हा गावरान आहे. हे 2 आंबे आहेत. यातला उजव्या साईडचा गावरान आहे आणि काला नीलम आहे. त्या नीलम जो आंबा आहे ना कच्चा खायलाच भारी लागतो मित्रांनो. खाणार का आंबा? माहिती आहे मला, तुमच्या पण तोंडाला पाणी यायलंय. तर ही अशी आंबरी
आपले पलीकडल्या साईडचे आंबे आणि हे आंबे, एवढे आंबे आहेत आपले. आणि हा 4थ्या वर्षी ऊस ठेवलेला आहे आपण. ऊस काय एवढा भारी आलेला नाही. हे समोरची ज्वारी दिसते ना, ते पण आपलीच आहे. हा वेल कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला मित्रांनो? मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये की हा वेल कशाचा आहे. आणि हा वेल पण. तर मित्रांनो, हा आपण छोटासा व्लॉग बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपला एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला, तिथपर्यंत पाहिला आहे तुम्ही व्हिडिओ तर धन्यवाद. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.